आता मी आमच्या गतीमध्ये जसं आपल्याकडे यमक असतो काव्यामध्ये, तर ते तशा आमच्या गती आहे. तर तुम्हाला मी मागाशी जे भाषेबद्दल मी जे सांगत होतो ना, आपल्याला एक थोडंसं उदाहरण मला एक सांगायचं आहे की आपल्याला असं वाटतं की मराठी भाषा आपल्याला समजते. तर हे 700 मधलं मराठी आहे. तर ते मी वाचून दाखवतो आपल्याला, काय आपल्याला समजतं का बघा. ते बंदिशीचे बोल आहेत म्हणजे नाही, हे मराठीचंच आहे. बंदिशीचं बोल मी नंतर सांगतो. दडमडह सामलंग साहिरे अहिमाण कल हसिले य भिन्नले गहिले उल्लविरे तत्त मराहट्ट. सातशे सालातलं. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, याचं ट्रान्सलेशन सांगतो की बळकट, ठेंगणा, सावळ्या अंगाचा, काटक, अभिमानी, भांडखोर, दिनले भेटले असं म्हणणारा तो मराठा. असं आता मी आपल्याला यमक, तर यमकचं उदाहरण काव्यामधून देतो आणि मग मी माझ्या बंदिशीचं देतो. म्हणजे बाईम्या उगवताच रवीला, उगवताच रवीला दाट घालून दही चरवीला. आता रवीला चरवीला यमक जो आहे, त्यात गे फिरवताच रवीला सार काढून हरी हरी चलवीला. तर हे जे शेवटले हे आहेत, हा, तर ते चरवीला रवीला त्याला यमक आपण म्हणतो. तर आमचे कसं आहे, तर कट त्याच्या त्याच्या कथा गदिगण, शेवटले हे गदिगण आहे. कट त्याच्या त्याच्या कथा गदिगण, धात्रक देखीच्या कथा गदिगण, भेटता धा गदिगण, धात्रक देखीच्या कथा गदिगण, सगळीकडे गदिगण. तर हे यमक इथेही आहे आमच्या बंदिशीमध्ये आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक त्या वाद्याला, तबला या तालवाद्याला सुद्धा स्वतःची भाषा आहे, हे याच्यातनं आपल्याला दिसून येत आहे.
धाम यमक म्हणून आहे. म्हणजे काय आहे तर ओळीची जी सुरुवात आहे ती एका पहिल्या ओळीची शेवट ती दुसऱ्या ओळीची सुरुवात अशी काव्य आहे. आता मोरोपंतांचं हे एक काव्य आहे. श्रीपती झाला दशरथ सुत राम, दशाननासी माराया. माराया दुसरी ओळ, मा राया जनकाची होय सुता त्रिजगधात्री साराया. साराया तिसऱ्या ओळीची सुरुवात, सारा या प्रभूची. म्हणजे सारा याच आहे ते, पण सारा या प्रभूची ही लीला गती सदैव सुकवी. सुकवी सुकविली भरव जल निधीने निरुपम सुख रसिक जन्माले. तर हे जे आहे अशीच आमची आहे. मी आपल्याला म्हणून दाखवतो. तीन त्यांचा कधी अंदन कत्ता कित तक तकित धान धागते तकित धेन. पहिली ओळ झाली. कत्ता कित तक तकित धान धागते तकित धेन. धेन धेन धागते